तर मित्रांनो, कोरोना बेसिक टू ॲडव्हान्सच्या सीरीजमधला आजचा क्लास 7 आणि यामध्ये आपण पाहणार आहे व्हर्चुअल सेगमेंट टूल आणि इरेजर टूल. ते पण अगदी डिटेल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल्ससह. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. इथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. जर तुम्हाला खरंच कोरोना परफेक्ट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोडो ओपन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला जो बार दिसत आहे तो आहे आपला टूल बार आणि टूल बार मधील जे थर्ड ऑप्शन आहे ते आहे क्रॉप टूल. इथे कॉर्नर वरती क्लिक करायचा म्हणजे फ्लायआउट ओपन करायचा आणि व्हर्च्युअल सेगमेंट टूल आणि इरेजर टूल तुम्हाला दिसेल. क्रॉप आणि स्नॅप टूल हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर आय बटन वरती क्लिक करून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिलेली आहे. तर आता पाहू आपण व्हर्च्युअल सेगमेंट डिलीट टूल. तर इथे मी एक शेप ड्रॉ करतो. कंट्रोल प्रेस करून एक शेप ड्रॉ करतो आणि याला जो कलर आहे तो इथून रिमूव्ह करतो. इथे तुम्ही क्लिक करायचं, माऊसला लेफ्ट क्लिक करायचं आणि इथून कलर तो रिमूव्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर कंट्रोल डी करून याला डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे इथे आणतो. आणि त्यानंतर मला आता व्हर्चुअल सेगमेंट टूल कसा यूज करायचा आहे ते पाहू. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून व्हर्चुअल सेगमेंट टूल फ्लायआउट ओपन करून सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे कट्स मारायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण व्हर्चुअल सेगमेंट टूल यूज करू शकतो. आपण याची आणखी पण काही एक्झाम्पल पाहू आणि यामध्ये आपल्याला जर कलर फिल करायचा असेल, तर आपण या शेपमध्ये तर आपण डायरेक्ट इथून कलर पॅलेटमधून कलर भरू शकतो. पण जर यामध्ये आपल्याला कलर फिल करायचा असेल, तर मी इथे डायरेक्ट कलर पॅलेटमधून फिल नाही करू शकत. त्याकरिता तुम्हाला टूलबारमधील जी ते ऑप्शन दिसते तुम्हाला इंटरॅक्टिव्ह फिल टूल, याचा फ्लायआउट ओपन करायचा आणि स्मार्ट फिल हे टूल सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे कलर पॅलेटमध्ये कोणत्याही कलरवर सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे ओके करायचं आणि त्यानंतर इथे असं त्या बॉक्समध्ये असं टॅप करायचं म्हणजेच तिथे एक कलर फिल होईल. त्यानंतर आपण इथे पाहिलं रेक्टँगल शेपवर की व्हर्चुअल सेगमेंट टूलचा कसा यूज होतो. आता बघू आपण की इलिप्स वरती कसा होतो. तर इथून इलिप्स टूल सिलेक्ट करायचा, शॉर्टकट की F7 आहे आणि कंट्रोल प्रेस करून असा एक परफेक्ट इलिप्स ड्रॉ करायचा आणि याचा कलर इथून माऊसला लेफ्ट क्लिक करून रन करायचा आणि त्यानंतर परत याला याला म्हणजे सिलेक्ट करून ठेवायचं आणि शिफ्ट प्रेस करून याला अशा प्रकारे रिसाइज करायचं आणि माऊसला राइट क्लिक करून ह्याचा डुप्लिकेट होईल आणि त्यानंतर अशा प्रकारे त्या दोन्ही इलिप्सला असं सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल प्रेस करायचा. काय करायचा? कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे त्याला माऊसने स्क्रोल करून या साइडने आणायचं आणि माऊसलाच राइट क्लिक करायचा. म्हणजे त्याचा डुप्लिकेट होईल आणि त्यानंतर कंट्रोल आर करून तो रिपीट होईल आणि आता कंट्रोल आर करायचं 2 वेळा आणि थोडंसं याला बरोबर असं ॲडजस्ट करून घ्यायचं. थोडी मी याला पूर्ण असं सिलेक्ट करतो आणि याची साईज आहे थोडी लहान करून घेतो आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण इथे याला ॲडजस्ट करून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला जी ही आहे, ती लाईन्स आपल्याला इथून हे सेगमेंट कट करायचे आहे. तर कसे करू? तर त्याकरिता आपल्याला व्हर्चुअल सेगमेंट टूल सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर याला अशा प्रकारे कट्स मारायचे. अशा प्रकारे कट्स मारल्यानंतर आपल्याकडे एक बढिया डिझाइन तयार होऊन आलेली आहे. तर आता याच्यामध्ये कलर कसा फिल करायचा? तर परत इथून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि स्मार्ट फिल यावरती क्लिक करायचं आणि इथून कलर पॅलेटमधून एक कलर सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर तो कलर फक्त असं कलरवरती टॅप करायचं आणि डायरेक्ट इथून असं क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे इथे कलर फिल करू शकता. याचा कलर एकच येत आहे. तर आपल्याला याला कलर चेंज करायचा असला तर इथे अगोदर असा कलर द्यायचा, टॅप करून कलर द्यायचा आणि त्यानंतर इथून याचा असा कलर चेंज करायचा. तर अशा प्रकारचा यूज होता आपला इलिप्स टूलवर व्हर्चुअल सेगमेंट टूलचा. तर यानंतर आपण एक पूर्ण डिझाइन लोगो कसा डिझाइन होते विथ द हेल्प ऑफ व्हर्चुअल सेगमेंट टूल ते पाहू. तर इथे मी एक नेटवरून एक लोगो घेतला
आणि आपण याला सेम टू सेम असा लोगो डिझाइन करू. त्याकरिता मी पहिले कंट्रोल झेड करतो आणि याला बरोबर इथे झूम लेव्हलवरून याला व्हाईट करतो आणि याला असं स्क्रोल करतो. आणि त्यानंतर आपल्याला पहिले ही डिझाइन एक अशी करायची आहे. तर त्याकरिता आपण रेक्टेंगल टूल सिलेक्ट करू आणि कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे त्याला ड्रॉ करू. आणि त्यानंतर याचा जर कलर आपल्याला नन करायचा आहे, म्हणजे रिमूव्ह करायचा आहे, तर आपण हे ऑप्शन दिसते यावरती लेफ्ट क्लिक करायचं, म्हणजे त्याचा कलर रिमूव्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर इथे जी याची आउटलाईन आहे, त्याची आपल्याला ब्रीथ वाढवायची आहे, तर आपण इथे 8 पीएक्स ठेवू. आणि 8 पीएक्स ठेवल्यानंतर आपल्याला याला रोटेट करायचं आहे. तर हे तर हँडल्स आहेत. त्याला डबल टॅप करायचं आणि ते तुम्हाला रोटेटिंग हँडल दिसतील. तर कंट्रोल प्रेस करायचं आणि हे प्रत्येक 15 डिग्रीने असे रोटेट होतात. तर आपल्याला अशा प्रकारे त्याला रोटेट करायचं आहे. रोटेट केल्यानंतर आपल्याला याला सिलेक्ट करायचं आहे आणि शिफ्ट प्रेस करून आपल्याला याला अशा प्रकारे रिसाइज करायचं आहे आणि माऊसला राइट क्लिक करून याचा डुप्लिकेट होऊन जाईल. त्यानंतर यांना दोघांना आपल्याला अशा प्रकारे ड्रॅग करून सिलेक्ट करायचं आहे आणि कंट्रोल प्रेस करून त्याला अशा प्रकारे इथे स्क्रोल करायचं आहे आणि आर क्लिक करायचं आहे. म्हणजे सॉरी माऊसला आर सॉरी माऊसला राइट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कंट्रोल आर करून याचा डुप्लिकेट करायचा आहे. तर पाहू शकता की आपली अशी डिझाइन झाली आहे. फक्त थोडी यामध्ये आपल्याला स्पेसिंग जी आहे अशी वाढवावी लागेल. आणि त्यानंतर आपल्याला आता व्हर्चुअल सेगमेंट टूलचा यूज करून यामध्ये काही कट्स मारायचे आहेत. तर आपण इथून व्हर्चुअल सेगमेंट टूल सिलेक्ट करू आणि अ, याला कट मारू. तर अशा प्रकारे इथे कट मारायची. असे कट नाही, त्याला आपल्याला असे कट्स मारावे लागतील. कारण आपल्याला सेम लोगो बनवायचा आहे. आणि त्यानंतर याला कट्स मारायचे. आणि त्यानंतर इकडे हे इथे कट मारायचा आहे. तर अशा प्रकारे आपली एक काही लोगो इथं तयार झाला आहे आणि यामध्ये आपल्याला कलर फिल करायचा असेल तर वापस तसंच करायचं. इथून स्मार्ट फिल हा टूल सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर इथे कलर पिकर आहे. हा कलर पिकरला सिलेक्ट करायचं आणि इथून कलर पिक करायचा. तुम्हाला तो कलर इथं शो केला जाईल आणि त्यानंतर आपल्याला इथे स्मार्ट फिलचा आपण टूल सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा कलर इथे असा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर याला असं इथे क्लिक करून त्यानंतर याला असा कलर हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे आपला एक व्हर्चुअल सेगमेंट टूलच्या हेल्पने आपण एक इथे लोगो डिझाइन केलेला आहे. तर यानंतर आपण पाहणार आहे इरेजर टूल. इरेजर टूलचा वापर आपण अनवॉन्टेड एरियाला रिमूव्ह करण्यासाठी होतो. तर सर्वात अगोदर आपण शेपवरती बघू कसा होतो. तर इथे मी एक रेक्टेंगल टूलला सिलेक्ट करून इथे एक शेप ड्रॉ करतो आणि यामध्ये कलर तर ऑटोमॅटिक फिल झालेला आहे. तर हा ऑटोमॅटिक कसा फिल झाला आहे ते पाहू. तर यामध्ये ऑटोमॅटिक असा फिल झाला आहे, की मी जर इथे कलरवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर हे पॅनल ओपन होईल आणि तुम्ही जर ओके केला इथे, तर तुम्ही कोणताही एक शेप जर अशा प्रकारे ड्रॉ केला, तर त्यामध्ये कलर फिल होईल. हा कलर ऑटोमॅटिक जर फिल व्हायचा नसेल, तर त्याकरिता तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं सर्वात वरच्या. मी याला एक्सपांड करतो आणि हे जे ऑप्शन दिसते तुम्हाला यावरती क्लिक करायचं. परत तुम्हाला तोच इथे पॅनल ओपन होईल आणि इथे ओके करायचं. म्हणजेच तुम्ही जर कोणताही असा शेप ड्रॉ केला तर त्यामध्ये कलर फिल होणार नाही. तर आता आपण पाहणार होतो इरेजर टूल शेपवरती कसा यूज होतो. तर मी इथे एक शेप ड्रॉ केला आणि इथून फ्लायआउट ओपन करून इरेजर टूल सिलेक्ट केला. इरेजर टूल सिलेक्ट केल्यानंतर मी याची जी निब साईज आहे ती इथून 0.01 आहे, तर आपण याची थोडीशी वाढवू. जर बाय डिफॉल्ट हे 0.01 आहे, तर आपण याला असा रिमूव्ह करू शकतो. जी की याची निब साईज आहे ती छोटी आहे. तर मी याची कंट्रोल झेड करून पहिला अंडो करतो आणि त्यानंतर याची जी निब साईज आहे तिथून
1 पॉइंट घेतो आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे त्याला शेपला करू शकतो. त्यानंतर इथे काही आपल्याला प्रॉपर्टी टूलमध्ये ऑप्शन दिसत आहे पेन प्रेशर. तर हे डिजिटल टॅबलेटवरती होतो म्हणून आपल्याला याचा वापर करायचा नाही. त्यानंतर याचाच वापर आपण इमेजेसवरती करू. तर मी इथे इमेजेस अगोदर इम्पोर्ट केली आहे, तर याला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि त्याला अशा प्रकारे एन्लार्ज करतो. त्यानंतर आपल्याला हा पार्ट आपल्याला विथ द हेल्प ऑफ इरेजर टूलच्या सहाय्याने आपल्याला इरेज करायचा आहे. तर मी इथे इरेजर टूल सिलेक्ट करतो आणि जी निब साईज आपण 1 पॉइंट ठेवली आहे, तिथून तुम्ही कमी जास्त अशी करू शकता. याची मी अजून एक जी निब साईज आहे, ती याची 0.5 ठेवतो. म्हणजे जी निब साईज आहे आपली, ती अजून कमी होईल. अशा प्रकारे तुम्ही झूम करू शकता आणि याचा पूर्ण जो कलर आहे, तो आपण इथून रिमूव्ह करू शकतो. तर असा यूज आहे आपला इरेजर टूलचा. तर इरेजर टूलचा यूज आपण आणखी टेक्स्टवरती पण करू शकतो. तो कसा? तर अगोदर मी याला डिलीट करतो आणि त्यानंतर जी टेक्स्ट आहे याला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि त्यानंतर याची जी साईज आहे आपण इथून हँडलच्या सहाय्याने अशी वळू आणि यामध्ये आपल्याला इरेजर टूलचा यूज करायचा आहे. ते मी इरेजर टूल सिलेक्ट केला आणि हिची जी निब साईज आहे, इरेजर टूल सिलेक्ट केला, जी निब साईज आहे, याची जी व्हॅल्यू आहे आपण इथून कमी करू. 0.03. तर बघू शकता आपण याला अशा प्रकारे टेक्स्टला कट मारू शकतो. आणि याच्या रिलेटेड आपल्याला प्रॉपर्टीज ऑप्शन आहेत का आणखी ते पाहू. कंट्रोल डी करून मी शेपला डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे याची साईज वाढवतो. त्यानंतर इथे मी इरेजर टूल सिलेक्ट करतो. तर यामध्ये तुम्हाला एक सेकंड ऑप्शन दिसत आहे शेप. तर या शेपमध्ये आपल्याला इलिप्स म्हणजे एक इलिप्सच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे याला इरेज करू शकतो. अगोदर मी याची जी निब साईज आहे, जे थिकनेस आहे इरेजरची, ते आपण इथून वाढवून याची मी 1.0 घेतो. तर बघू शकता की आपण जेव्हा बाय डिफॉल्ट हे सर्कल राहते, राउंड निब राहते, तर आपण इथून राउंड निबनं अशा प्रकारे इरेज करू शकतो आणि सेकंड ऑप्शन आहे यामध्ये स्क्वेअरचं. तर स्क्वेअरवरती सिलेक्ट केल्यानंतर आपण एका स्क्वेअरच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे इरेज करू शकतो. त्यानंतर इथे मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण याची जी थिकनेस आहे, ती वाढवू शकतो. तर अशा प्रकारे इरेजर टूलचा शेपवर, इमेजवर आणि टेक्स्टवर वापर होतो. आय होप तुम्हाला हे टूल समजलेच असतील आणि याविषयी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.